मुंबईमध्ये नवाब मलिकांमुळे महायुतीमध्ये वादाची शक्यता आहे। रवींद्र चव्हाणांनी मुंबईत महायुती एकत्र लढणार असल्याची घोषणा केली आहे। मात्र मलिकांमुळे भाजपनं राष्ट्रवादीला विरोध केलाय। मलिक राष्ट्रवादीचं नेतृत्व करत असतील तर भाजप राष्ट्रवादीसोबत युती करणार नाही अशी रोखठोक भूमिका भाजपचे मुंबई अध्यक्ष अमित साटम यांनी मांडलेली आहे। बघूया त्या संदर्भात सविस्तर। राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचं नेतृत्व हे नवाब मलिकांकडे असेल तर नवाब मलिकांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी बरोबर आम्ही कोणत्याही प्रकारची युती करणार नाही। अजून तसं काही स्पष्ट झालं आहे असं मला वाटत नाही। आणि राला हे जरी अडचण असेल तरी ते वरच्या पातळीवर नक्की सोडवल्या जाणार। अजितदादांनी त्यांचं मुंबईचं नेतृत्व बदललं तर निश्चितपणे आम्ही त्यांच्याबरोबर जाऊ। नाही, असं कोणालाही बाजूला ठेवण्याचा विषय नाही। आम्ही महायुती म्हणूनच लढणार आहोत। नवाब मलिकांमुळे मुंबईत महायुतीमध्ये खोडा निर्माण होण्याची शक्यता आहे। आगामी महापालिकेमध्ये महायुती म्हणून एकत्र निवडणुकांना सामोरे जाण्याची घोषणा करण्यात आली आहे। मात्र दुसरीकडे भाजपनं नवाब मलिकांना विरोध केलाय। त्यामुळे राष्ट्रवादीला सोडून भाजप आणि शिवसेनाच मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत एकत्र उतरणार का असाही सवाल उपस्थित करण्यात येतोय। राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांचा दाऊद इब्राहिमच्या मालमत्तेशी संबंध असल्याचा आरोप त्यांच्यावर आहे। त्यामुळे भाजपचा नवाब मलिकांना कडाडून विरोध आहे। राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचं नेतृत्व हे नवाब मलिकांकडे असेल तर नवाब मलिकांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी बरोबर आम्ही कोणत्याही प्रकारची युती करणार नाही। नवाब मलिकांचं नेतृत्व नसेल तर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी बरोबर युती करण्यास आमचा कुठलाही विरोध नाही। परंतु नवाब मलिकांचं नेतृत्व हे भारतीय जनता पार्टीला कदापि मान्य नाही। महायुती म्हणून आम्ही सगळे एकत्र लढलं पाहिजे असं सांगितलंय। राहिला नवाब भाईंचा प्रश्न तर मला वाटत नाही की तशी काही अडचण असेल। पण तुर्तास तरी महानगरपालिकेच्या मुंबई महानगरपालिका ठाणे महानगरपालिका ही महायुती म्हणून आम्ही एकत्र लढणार हे मात्र 100% खरं आहे। ज्या प्रकारे गेल्या विधान भवनातच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सांगितलं होतं की नवाब मलिक आम्हाला नको, त्यांनी तसं पत्र दिलं होतं। आता ह्या निवडणुकीलाही तसा रोख समोर येतो। नाही अजून तसं काही स्पष्ट झालं आहे असं मला वाटत नाही। आणि राला हे जरी अडचण असेल तरी ते वरच्या पातळीवर नक्की सोडवल्या जाणार। भाजपनं नवाब मलिकांबाबत भूमिका स्पष्ट केल्यानंतर राष्ट्रवादीनं देखील त्यांची भूमिका मांडली आहे। तर दुसरीकडे एकनाथ शिंदेंनी देखील महायुती म्हणूनच एकत्र निवडणुका लढवणार असल्याचं स्पष्ट केलंय। त्यामुळे मलिकांबाबत भाजपची वेगळी भूमिका आणि शिवसेना राष्ट्रवादीची वेगळी भूमिका असल्याचं चित्र आहे। नवाब मलिकांच्या नेतृत्वात राष्ट्रवादी जर लढणार असेल तर राष्ट्रवादी बरोबर भारतीय जनता पार्टी कदापि जाणार नाही। ज्या नवाब मलिकांवरती दाऊद बरोबर हसीना पारकर बरोबरचे आरोप आहेत, ज्या आरोपांना आम्हीच स्वतः ज्याच्यावरती आरोप केले होते त्यांच्याबरोबर त्यांच्या नेतृत्वात जाण्याचा प्रश्नच उद्भवत नाही। अजितदादांनी त्यांचं मुंबईचं नेतृत्व बदललं तर निश्चितपणे आम्ही त्यांच्याबरोबर जाऊ। ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसला बाजूला ठेवलं जाणार का? कारण अनेक पदाधिकाऱ्यांना नाही, असं कोणालाही बाजूला ठेवण्याचा विषय नाही। आम्ही महायुती म्हणूनच लढणार आहोत। त्यामुळे ही आता चर्चा सुरू झालेली आहे। 2022 मध्ये नवाब मलिकांवर अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमशी संबंधित कथित आरोप करण्यात आले होते। या प्रकरणात त्यांना जेल देखील झाली होती। दरम्यान हे प्रकरण अजूनही न्यायप्रविष्ट असल्यामुळे भाजपनं मुंबईत मलिकांना सोबत घेण्यास विरोध केलाय। अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमच्या डी कंपनी सोबत कनेक्शन असलेलं कथित मनी लॉन्ड्रिंग प्रकरण, हसीना पारकर, सलीम पटेल आणि डी कंपनीशी संबंधित आरोपी सरदार खान सोबत कुर्ला इथल्या जमीन बळकावल्याचा मलिकांवर आरोप आहे। या व्यवहारातून मिळालेला पैसा प्रोसीड ऑफ क्राईम म्हणून वापरला गेल्याचं ईडीचं मत आहे। मलिकांना या प्रकरणात 2022 मध्ये अटक करण्यात आली होती। त्यानंतर त्यांना उच्च न्यायालयातून जामीन मिळाला असून ते सध्या जामिनावर बाहेर आहेत। ज्या नवाब मलिकांवरती दाऊद बरोबर हसीना पारकर बरोबरचे आरोप आहेत, ज्या आरोपांना आम्हीच स्वतः ज्याच्यावरती आरोप केले होते त्यांच्याबरोबर त्यांच्या नेतृत्वात जाण्याचा प्रश्नच उद्भवत नाही। अजितदादांनी त्यांचं मुंबईचं नेतृत्व बदललं तर निश्चितपणे आम्ही त्यांच्याबरोबर जाऊ। पाहिजे नवाबाईवरती आरोप झालेले, कुठलाही आरोप त्या ठिकाणी सिद्ध झालेला नाही। त्याच्यामुळं तुम्ही डायरेक्ट गुन्हेगार ठरवू शकत नाही। आणि आमच्या पक्षाचं नेतृत्व कोण करावं ह्याचे निर्णय घेण्याचे अधिकार सर्व अजितदादांना आहेत। भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांना आमचं एवढंच सांगणं आहे, जर तुमचं एखादी काही म्हणणं असेल, जर तुम्हाला महायुतीमध्ये एखाद्या मित्रपक्षाबद्दल अडचणी असतील तर त्या माध्यमासमोर बोलण्याऐवजी पक्षाकडनं जी समन्वय समिती स्थापन करण्यात आलेली आहे
त्या तिन्ही पक्षाच्या समन्वय समितीमध्ये तिन्ही पक्षाचे नेते आहेत. त्या समितीच्या पुढे आपण आपलं म्हणणं मांडावं. येत्या काही दिवसांमध्ये राज्यात पालिका निवडणुकीचं बिगुल वाजणार आहे. मात्र महायुतीनं एकत्र लढण्याची घोषणा केली असली तरी भाजपनं नवाब मलिकांना केलेल्या विरोधामुळे मुंबईत महायुतीमध्ये वादाची शक्यता आहे. भाजपच्या दुसऱ्या फळीनं मलिकांना कडाडून विरोध केलाय. त्यामुळे अजित पवार भाजप नेत्यांनी केलेल्या विरोधानंतर कोणती भूमिका घेतात ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास.